इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. फसवणुकीच्या गुन्ह्यात 8 महिन्यांपासून फरार असलेला सराईत आरोपी सुमित संजय देवरे अंबड गुन्हे शाखेच्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 21 फेब्रुवारी 2025 ला सुमित देवरे याने एकाच नवीन मोबाईलवर फायनान्स कंपनीचे लोन काढून पैसे घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना अंबड गुन्हे शाखा पोलीस अंमलदार जाधव निकम आणि पोलीस हवालदार सोनवणे यांना मिळालेल्या माहितीने सदर फसवणुकीतील फरार आरोपी सुमित संजय देवरे हा पाईपलाईन रोड येथे आल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतली. ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सदर आरोपी विरोधात मुंबई, नाका, गंगापूर आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, पोलीस अंमलदार चारुदत्त निकम, भगवान जाधव, महिला पोलीस अंमलदार सविता कदम आदींनीही कारवाई केली आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.